ऊसाची शेती अशी बारामती तालुक्याची ओळख. पण बारामतीतील निंबूत येथे दीपक जगताप यांनी पारंपरिक पिकांना छेद देत स्ट्रॉबेरीची लागवड करून नवा आदर्श घालून दिलाय. 7 एकर अंजीर बागेचा 17-18 वर्षांचा अनुभव असलेला जगताप यांनी विंटर वानाची 10,000 रोपे आणून अवघ्या 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरी लावली. उष्ण हवामानावर मात करण्यासाठी त्यांनी स्ट्रॉ मल्चिंग, सूक्ष्म निरीक्षण आणि प्रतिबंधात्मक व्यवस्थापनाचा वापर केला. सुरुवातीला कमी उत्पादन मिळालं, मात्र पुढील केवळ 5-6 महिन्यात तब्बल 9 ते 9.5 लाख रुपयांचं उत्पादन त्यांनी घेतलं. खर्च वजा करून सुमारे 5 लाखांचा निव्वळ नफा त्यांनी कमावलाय. कोल्हापूर, बेळगाव आणि बेंगळुरू बाजारपेठेत थेट विक्री करत सुरुवातीला 300 रुपये किलोपर्यंत दर दीपक जगताप यांनी मिळवला. नमस्कार, मी दीपक जगताप. गेले 17-18 वर्ष झाले अंजीर पिकामध्ये मी काम करतोय. तर मला अंजीर पिकामध्ये जो मी पहिल्यापासून जे काम करतोय तोच अनुभव मला ह्या स्ट्रॉबेरीमध्ये वापरता आला. स्ट्रॉबेरी मला काहीतरी एक अंजीरला एक जोड पीक एखादं कोणतं तरी असावं म्हणून कोणतं पीक करावं तर स्ट्रॉबेरी म्हटलं करावी. पण ही स्ट्रॉबेरी मी बऱ्याच ठिकाणी ह्याच्या संदर्भातनं चर्चा केली तर काही लोकांचं म्हणणं आलं की ह्या भागात स्ट्रॉबेरी पीक आपल्याकडं कुणी घेतलं नाही आणि येऊ शकत नाही. मग मी ज्या ठिकाणी थंड वातावरणा ठिकाणी ही स्ट्रॉबेरी पीक घेतलं जातं तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलो. महाबळेश्वर असेल, भिलार असेल, वाई असेल, ह्या पट्ट्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांबरोबर जाऊन संवाद साधला की बाबा ह्याच्या कोणकोणत्या व्हरायटी आहेत, आमच्याकडे ही स्ट्रॉबेरी ही कोणती व्हरायटी येऊ शकते. तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की ह्याला खूप स्प्रे असतात, कारण वातावरण बदललं की आम्ही त्याला सकाळचा बी स्प्रे घेतो, संध्याकाळचाही स्प्रे घेतो, त्याला थंड वातावरण लागतं, तुमच्या साईडला येऊ शकत नाही. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही करा पण थोडी रिस्क ह्याच्यामध्ये, आम्ही सांगू शकत नाही. मग म्हणलं काय करावं, तर म्हटलं आपण एक थोडंसं ट्रायल बेसवरती एक 10 पान क्षेत्रावरती आपण हे स्ट्रॉबेरी केलं. तर साधारण ह्या स्ट्रॉबेरीला आपल्याला विंटर नावाची आपण व्हरायटी निवडली. तर ह्या 10 पांडाला आपल्याला एक 10,000 काढे लागली. तर हे सर्व आपण लागवड केल्यानंतरनं आज 2 महिन्यानंतरनं हा प्लॉट हार्वेस्टिंगला चालू झाला. तर ह्या पिकासाठी आपल्याला प्रत्येक दिवस हा नवीन होता. त्याच्यामुळे ह्याचे मी स्प्रे घेताना घेतला तर दिवस उगवायच्या आत माझा स्प्रे व्हायचा किंवा पार संध्याकाळी अक्षरशः रात्री 7-8-9 वाजता असे स्प्रे मी घेतलेले आहेत की ह्याच्यावरचा मेजर रोग कोणते होते, मर, थ्रिप्स आणि माइट्स. हे जेणेकरून हे जे थ्रिप्स असतात हे सकाळचे किंवा संध्याकाळचे लगेच कॅच होतात. तर त्याच्यामुळं स्प्रेचं शेड्यूल असेल, त्याच्या खतांचं शेड्यूल असेल, ह्याचं NPK असेल, ह्याचं मायक्रोन्युट्रिएंट्स असेल, ह्या पानांवरती कोणती कमतरता आहे, पानांवरती कोणती डिफिशियन्सी आहे, म्हणजे ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास करून ह्याला खतांच्या मात्रा दिल्या. हे 2 महिन्यांनी पीक चालू झालं. म्हणजे असं वाटलं होतं की आपल्याकडे स्ट्रॉबेरी येईल का नाही, कारण मी जोपर्यंत स्ट्रॉबेरी चालू होत नाही तोपर्यंत मी सारखं भिलारला जायचो, आपल्याबरोबरचे प्लॉट पाहायचो, तिथल्या शेतकऱ्यांचे बघायचो, आपला बघायचो की याला आपलं कुठं कमी पडतंय, ते कुठं आपल्या प्लसमध्ये. पण असं वाटायचं की आपण त्यांच्या बरोबरीने चालले. खूप चांगला प्लॉट आला. प्लॉट आल्यानंतरनं मार्केटिंगला ज्यावेळेस आता फळं जातील तेव्हा मला वाटलं की आपली फळं बाबा मार्केटिंगला चालतील का. मग तिथल्या ज्यावेळेस मी सुरुवातीला मार्केटिंग केलं तर कोल्हापूरला केलं. तर कोल्हापूरला करत असताना परत व्यापाऱ्यांचे दुसऱ्या दिवशी फोन यायचे की तुमची स्ट्रॉबेरी किती निघेल, आम्हालाच द्या, आम्हालाच द्या. म्हणजे ह्याच्यातनं लक्षात आलं की आपली स्ट्रॉबेरी चांगली आहे, जेणेकरून कस्टमरची मागणी आहे. त्याच्यामुळं असं वाटलं की काय नाही, आपली स्ट्रॉबेरी व्यवस्थित आलेली. सुरुवातीला ही स्ट्रॉबेरी आपल्याला 10-15-20 किलोच माल निघायचा. 1 महिना स्ट्रॉबेरी 10-15-20 किलोच निघायचा. आयला म्हटलं एवढीशी ह्याच्यामध्ये आपला एवढा मोठा खर्च झालेला आहे, कारण चालू असतोपर्यंत 10 पांडाला जो 1.5-2 लाखापर्यंत खर्च गेला होता की म्हटलं आपलं एवढे पैसे कवर होतील का, खर्च निघेल का. पण नंतरनं ह्या स्ट्रॉबेरीने एवढा माल द्यायला सुरुवात केली की दिवसाला 100-150-200 किलो माल द्यायला सुरुवात केली. सुरुवातीचे दर 300 रुपये किलोपर्यंत होते. नंतरनं दर हे 300चा 250 झाले, 200 झाले, आता 125 रुपये किलोपर्यंत आपण ही स्ट्रॉबेरी देतोय.
तर टोटली खर्च जर पाहायला जर गेला, टोटली उत्पन्न जर पाहायला गेलं तर आपण ह्या पिकामध्ये 9 ते 9.5 लाखापर्यंत आपण प्रॉफिटमध्ये 50% ह्याचा खर्च आहे. 4 ते 4.5 लाख रुपयापर्यंत आपल्याला ह्याचा खर्च झाला आहे. जास्ती करून सगळ्यात मोठा ह्याचा खर्च रोपांचा खर्च आहे. लाखभर रुपयाची रोपं गेलेली आहेत. पॅकेजिंग मटेरियल असेल, लेबर चार्ज असतील, खतं असतील, औषधं असतील, ह्या टोटली सगळा खर्च हा 4 ते 4.5 लाख रुपयापर्यंत पोचलेलं आहे. मला असं सांगायचं ह्या स्ट्रॉबेरी संदर्भातनं, हे स्ट्रॉबेरीचं पीक हे 7 ते 8 महिन्याचं आहे, पण चांगलं पैसे देणारं पीक आहे. हा बारामती पट्टा पाहायला गेला तर हा ऊसाचा पट्टा आहे. आपल्या भागामध्ये कारखानदारी हे खूप 2-3 कारखाने असल्यामुळे बरेचसे शेतकरी हे ऊसा करतात. पण काहीतरी नवीन पीक, आज आपल्याला ऊसातनं पैसे घ्यायचे म्हणले तर आज एकरातनं 1.5-2 लाख रुपये खर्च वाजा जाता आपल्याला मिळू शकतात. पण ह्या स्ट्रॉबेरीमध्ये खूप पैसे मिळून जातील. फक्त एक आवड पाहिजे, चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. कोणतंही पीक करायचं झालं तर तुम्ही निसर्गाला ओळखून पिकं केली पाहिजे. ज्याला निसर्ग ओळखता येईल तो शेतीमध्ये नक्की सक्सेस होईल. ह्याची लागवड आपण ऑगस्ट महिन्यामध्ये केली, त्यावेळेला पावसाचं वातावरण राहतं. हे पीक हे माळरानावरती आहे, टेकडावरचं आहे. ह्याला आपण चांगले बेड काढले, 4.5 फुटी आपण बेड काढले होते. अर्धा बाय 1 फुटावरती आपण ह्याची लागवड केलेली. पूर्ण निसर्गाचं पीक आहे. ह्या स्ट्रॉबेरीला एकदम काळसर जर जास्ती जमीन जर असेल तर तिथं मरचा अटॅक जास्ती राहतो, कारण ओलावा जास्ती राहतो. जेवढं तुमचं निसर्गाचं रान असेल तेवढं तुमचा मरचा अटॅक कमी राहतो. ठिबक सिंचनाची पद्धत आपण वापरलेली. आपण ह्याला दिवसाआड एक ठिबक सिंचन देतो. एक दिवसाआड फक्त अर्धा ते पाऊण तास पाणी लागतं. असं बी नाही ह्या पिकाला पाणी भरपूर लागतं, फार कमी प्रमाणात पाणी लागतं याला. ज्या भागामध्ये अक्षरशः तुमची मोटर जर दिवसाआड जर 1 तासभर जर चालत असेल तर दिवसाआड तुम्ही 1 एकर स्ट्रॉबेरी निश्चित करू शकता. पिकाची भाषा समजून घ्या, शेतीकडे व्यवसाय म्हणून पहा, असा संदेश देत निंबूच्या पठारावर उमललेली ही स्ट्रॉबेरी आता बदलत्या शेतीचे गोड प्रतीक ठरलीये.